शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन आहे। या निमित्तानं बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत या ठिकाणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे आहेत। दादा, शिवसेनेला अगदी जवळून तुम्ही ओळखता, 59 वर्ष शिवसेनेला झाली आहे। अगदी रस्त्यावरच्या लढाईपासून इथे मंत्रालयापर्यंत अगदी शिवसेना पोहोचलेली बघायला मिळते। अनेक निर्णय घेतलेले आहेत। काय एकूणच अनुभव गाठीशी आहेत? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना करण्यात आली। शिवसेना प्रमुखांच्या अथक कष्टातून त्यांनी जीवाचं रान केलंय। त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या हजारो शिवसैनिकांना, लाखो शिवसैनिकांना आशीर्वाद देण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी त्या ठिकाणी केलं। मला वाटतं की हा एक इतिहास आहे। कदाचित या पुढच्या काळात असं एक देव मान्य पुरुष जन्माला येईल किंवा नाही आपण बोलू शकत नाही, परंतु त्यांच्या एका शब्दावर स्वतःचं जीव ओवाळून टाकणारे, संसाराची राख रांगोळी करणारे लाखो शिवसैनिक, त्यांच्या त्यागातून ही शिवसेना उभी राहिलेली आहे। कदाचित आता माझ्यासारख्याला मंत्रिपदापर्यंत काम करण्याची संधी मिळाली। अजूनही लाखो शिवसैनिक असे आहेत की कदाचित त्यांच्या पत्रात काही पडलं नसेल, परंतु आजही शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा, धनुष्यबाण बघून ते जीवाचं रान करतात। मला वाटतं की साहेबांच्याच आदेशाची अंमलबजावणी करणारे ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून ज्यांनी ढाण्या वाघाची भूमिका पार पाडली, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, त्यांच्याही आशीर्वादाने, त्यांच्याही मार्गदर्शनाखाली हजारो लाखो शिवसैनिक त्या ठिकाणी घडलेले आपण पाहतो आहोत। शिवसेना प्रमुखांचं जे ब्रीद होतं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि जनतेची सेवा कशी करावी, 24 तासांच्या पैकी 20-20, 22-22 तास जनतेसाठी सेवा देणारं हे एक व्यक्तिमत्व, नेतृत्व दिघे साहेबांच्या माध्यमातून निर्माण झालं। आणि मला वाटतं की त्यांचाच आदर्श घेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्याच कार्यपद्धतीने पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी करताना आपण सगळेजण पाहतो आहोत। मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये माननीय तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी जे निर्णय केले, अगदी शेतकरी बांधवांच्यापासून, विद्यार्थ्यांच्यापासून, विद्यार्थिनींच्यापासून, मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, कदाचित या विकास योजनेचा तो कळस असेल मंदिराचा, अशा अनेक चांगल्या गोष्टी शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो। इतक्या वर्षामध्ये खरं तर शिवसेनेने अनेक चढउतार बघितलेले आहेत, अनेकदा राजकीय आक्रमणं बघितलेली आहेत, मग ती केंद्रातली असो किंवा अन्य इतर राजकीय पक्षांची असो, पण स्वतःच्याच पक्षामध्ये आज 2 या ठिकाणी वर्धापन दिन शिवसेनेला पाहावे लागत आहेत। हे दिवस अशा पद्धतीनं सध्या आलेले बघायला मिळतात, त्याबद्दल काय सांगाल दादा? आता ठीक आहे, काळानुसार काही घटनाक्रम सगळ्या जनतेच्या समोर आहेत। त्या पद्धतीने याच्यामध्ये काही सगळ्यांना आनंद आहे अशातला काही भाग नाही, परंतु कदाचित वस्तुस्थितीवर आधारित काही निर्णय जर झाले असते तर कदाचित आजचे दिवस आले नसते। हरकत नाही, आता शेवटी शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन जे कोण चालतील त्यांच्या पाठीमागे जनता जनार्दनाचे आशीर्वाद राहतील। पण
याच एकूणच निर्णयाच्या संदर्भात विरोधक म्हणजे सध्याची कट्टर विरोधक म्हणजे तुमची शिवसेनाच आहे, जी उद्धव ठाकरे गट आहे. आणि तेच सध्या तुमच्यावर टीका करताना बघायला मिळतात की शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा वर्धापन दिन साजरा करण्यासंदर्भात अधिकार नाहीये, बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये, असे असंख्य खरं तर टीका जी आहे ती त्यांच्याकडून सध्या होताना बघायला मिळते. जे हे शब्द वापरतायत ते मूळ कुठे होते हे पहिले आपण तपासून घ्या. यापूर्वी ते वेगळ्या विचारसरणीमध्ये होते. नंतरच्या काळामध्ये मग शिवसेना प्रमुखांच्याच आशीर्वादाने ते शिवसेनेमध्ये आले आणि आज त्यातल्या त्यात मीडियाच्या माध्यमातून दररोज सकाळी कोणाला आवडो न आवडो ते दर्शन देत असतात. मला वाटतं की आजचा शुभ दिवस आहे. मला वाटतं की चांगलं बोललं पाहिजे. मी त्या विषयावर बोलू इच्छित नाही. दादा, आज तुम्ही या ठिकाणी बसलायत ती मंत्रिपदाची खरं तर खुर्ची आहे. जसं तुम्ही म्हणालात की तुमच्यासारखा कार्यकर्ता मंत्री होऊ शकतो या संदर्भात तुम्ही कधी विचार केला नव्हता, पण आज मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरही शिवसेनेचे विचार म्हणजे बाळासाहेबांचे विचार सोबत घेऊन जाणं एक मोठं चॅलेंज आहे का, असं वाटतंय का? कारण मराठीचा विषय जो आहे तो सध्या पेटलेला बघायला मिळतोय. हिंदी सक्तीवरून जे आहे ते सरकारवर बुमरँग होताना बघायला मिळतंय. विरोधक जे आहेत ते टीका करताना बघायला मिळत आहेत आणि बाळासाहेबांचे विचार ही सध्याची शिवसेना विसरली आहे का, असा टोला देखील लगावताना बघायला मिळतात. त्याच्यामुळे मंत्रिपदी तुम्ही विराजमान आहात, एकीकडे बाळासाहेबांचे विचार, एकीकडे शासनाचे निर्णय, या कचाट्यात आहात. आपण जर बघितलं असेल तर शिवसेना प्रमुखांचं जे ब्रीद होतं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, आणि म्हणून आपल्या माहितीकरता मी अतिशय नम्रतेने सांगतो, मराठी भाषा सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये बंधनकारक अनिवार्य हा नियम कायदा आहे. यापूर्वी काही माध्यमांमध्ये मराठी शिकवलं जात नव्हतं. मागच्या 1.5 महिन्यापूर्वीच मी स्वतः आमच्या विभागाचे अधिकारीगण माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार केंद्रीय शिक्षण मंत्री महोदय धर्मेंद्र प्रधान साहेबांचं वेळ घेऊन भेट घेतली. त्याच्यामध्ये प्रमुख 3 विषय आम्ही ठेवले होते. इतरही विषय होतेच. त्याच्यातला पहिला विषय होता आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशव्यापी शिकवला जावा. मला सांगायला आनंद होतो की एका क्षणामध्ये केंद्रीय शिक्षा मंत्री महोदयांनी संबंधित सचिवांना आदेश दिलेत आणि बैठक झाल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आत त्यांनी स्वतः ट्विट करून या विषयाचं आनंद आणि भाग्य व्यक्त केलं. मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आपण बघितलं असेल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि म्हणून मराठीला सुद्धा देश पातळीवर सन्मानाचं स्थान मिळावं ही पण मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याचे दृश्य स्वरूपात परिणाम असे दिसून आले की मागच्या 15 दिवस 3 आठवड्यापूर्वीच केंद्र शासनाने उदाहरणार्थ CBSE पॅटर्नच्या ज्या काही मंडळाच्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मराठी मातृभाषा हा विषय शिकवणं बंधनकारक अशा प्रकारचे आदेश काढण्यात आलेले आहेत. आणि म्हणून जेव्हा आम्ही आपल्या राज्यामध्ये मराठी हे सर्व माध्यमांच्या शाळेसाठी बंधनकारक हो, आता येणाऱ्या काळामध्ये याची प्रभावी अंमलबजावणी करणं हे आपलं सगळ्यांचं मिळून काम असणार आहे. ज्या शाळा मराठी शिकवायला पुढे पाठीमागं करत असतील, आपल्या राज्याचं राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा राष्ट्रगीताच्या नंतर ते गाणं हे बंधनकारक आहे, ते सन्मानाने गायलं गेलं पाहिजे. यामध्ये जर कोण टाळाटाळ करत असेल त्याला एकदा दोनदा समज देऊ, नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल.
आणि म्हणून आता राहिला विषय तिसऱ्या भाषेचा. आपण बघितलं असेल, मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि काही वर्षांच्या पूर्वीपासून इंग्रजी ही भाषा आपण सगळ्यांनी स्वीकारलेली आहे की बाबा जगाच्या पाठीवर आपल्याला जावं लागणार आहे त्या प्रवाहामध्ये. तर काही वर्षांच्यापासून इंग्रजी आपण सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. आता राहिला तिसरी भाषा. तर मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की या तिसऱ्या भाषेमध्ये आपण एक शब्द तुम्ही पण बोलताना बोलले की हिंदी बंधनकारक नाही, ऐच्छिक. जे विद्यार्थी त्यांचे पालक जी भाषा त्यांना अपेक्षित असेल ते जी भाषा सांगतील तिसरी भाषा. आणि हे पण मला स्पष्ट करायचं आहे की पहिली दुसरीमध्ये ते काही अगदी बाबा पुस्तकं हे असं नसतंय की आता आपण मराठीतला शिकवतो तर ते काही चित्र दाखवतो, मग खाली लहान बाळांच्यासाठी बडबड गीतं, गाणे या माध्यमातून शिकवलं जात आहे पहिली दुसरीमध्ये. तर त्याच लेवलने तिसरी भाषा कोण बोलत असेल की आम्हाला या भाषेमध्ये जायचं आहे, फक्त त्याच्यामध्ये की जे प्रॅक्टिकल शक्य पण झालं पाहिजे म्हणून किमान 20 विद्यार्थी जे तिसऱ्या भाषेसाठी त्या वर्गातले मागणी करतील. आता एखादा 40 पटांचा वर्ग आहे आणि त्या 40 पटांपैकी जर उद्या 4 विद्यार्थ्यांनीच हिंदी भाषा जर मागितली तिसरी भाषा म्हणून, विद्यार्थी पालक, तर त्यांना ऑनलाईनची व्यवस्था केली जाईल. तर बंधनकारक हा विषय हिंदीसाठी नाही आणि कोणत्याच भाषेसाठी नाही, तिसरी भाषा म्हणून. त्यांना जे काही अपेक्षित असेल त्याप्रमाणे ते तिसरी भाषा घेऊ शकते. आता बरं झालं की तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की गेल्या काही वर्षांच्या पासून आकडेवारी मी थोड्या वेळात आपल्यासमोर ठेवीन, हिंदी आणि इतरही माध्यमांच्या शेकडोने शाळा आहेत फार वर्षांच्या पासून. आता मुंबई उपनगर परिसरामध्ये पण माझ्या माहितीप्रमाणे शेकडोने शाळा आहेत आणि त्याच्यामध्ये लाखामध्ये काही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत काही वर्षांच्या पासून. आता हे काल मी काही चॅनल्स बातम्यांच्या माध्यमातून बघितलं की काही बालभारतीच्या पुस्तकांना काही काळं फासणं किंवा ती पुस्तकं जाळणं. माझी विनंती आव्हान आहे, आधी विषय समजून घ्या. ती जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं हे काही वर्षांच्या पासूनचे ज्या शाळा चालू आहेत ही त्या वर्गांची त्या शाळेंची ती पुस्तकं आहेत. ही आता काय निर्णय केला आणि त्याची ती पुस्तकं नाहीत. माझी विनंती आहे. आणि पुस्तकाला आपण एक प्रकारचं विद्या देव मानतो, त्याला काळं फासणं, त्याला जाळणं, ही पुस्तकं काल परवा नाही तयार झालेली. आणि आता जो निर्णय झाला त्याची पुस्तकाचं छापणं वगैरे अद्याप काही नाही. हो, पाठीमागच्या काळामध्ये निर्णय केल्याच्या नंतर त्याचं पहिलीच्या वर्गाच्यासाठी प्रारूप आम्ही तयार केलं होतं, परंतु जसा स्थगिती दिली तर त्याच वेळेस ती सर्व प्रक्रिया त्याच ठिकाणी थांबलेली आहे. पुस्तकं वगैरे काही छापली गेलेली नाहीत. आता जे पुस्तकालयामध्ये किंवा बालभारतीच्या तिथे जी पुस्तकं आहेत ती वर्षानुवर्ष ज्या शाळा चालू आहेत, नुसतं हिंदीच नाही इतरही माध्यमांच्या, त्या शाळेंच्या साठीची ती पुस्तकं आहेत. तर जे कोण असतील त्यांना माझं विनंती आव्हान आहे की विषय समजून घ्या आणि याच्या पाठीमागे कोणताही हेतू नाही. भविष्यामध्ये आपण जे पाहतो आहोत की देश पातळीवर जी काही शिक्षण पद्धती आता पुढे जाते आहे तर त्याच्यामध्ये तिसऱ्या भाषेला पण काही गुण असणार आहेत.
आणि त्या तिसऱ्या भाषेच्या गुणांच्या माध्यमातून आपल्या राज्याचे पण विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये टिकले पाहिजेत. त्या मानांकनांमध्ये या विद्यार्थ्यांना पण स्थान मिळालं पाहिजे या भावनेतून. आणि हे पण प्रायमरी स्टेजचं शिक्षण या माध्यमातून आपण देतो आहोत आणि तेही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवलेलं आहे. बंधनकारक बिलकुल काही विषय नाही. आता मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये कोणत्या विषयांच्या किती शाळा आहेत त्याची आकडेवारी पण देईल. हिंदीच्या किती शाळा आहेत, बेंगाली किती शाळा आहेत, गुजराती किती शाळा आहेत, कन्नडा किती शाळा आहेत, सिंधी किती शाळा आहेत, तामिळ किती शाळा आहेत, तेलुगू किती शाळा आहेत, उर्दू किती शाळा आहेत, इंग्लिश मिडियमच्या किती शाळा आहेत. माझ्या आत्ताच्या घडीला माझ्या हातामध्ये जी काही कागदपत्र आलेली आहेत 22,500च्या आसपास ह्या इतर माध्यमांच्या शाळा आहेत. त्याच्यामध्ये साधारणपणे 85 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हां, आता या क्षणाला तर माझ्या हातात जो काही कागद आहे हिंदीच्या 1500 पेक्षा जास्तीच्या शाळा आहेत. आणि मी आकडे पण काढायला सांगितलेले आहेत. कदाचित त्या 30, 40, 50 वर्षांच्या पासूनच्या त्या शाळा आहेत. या शाळा काही आज सुरू नाही झालेल्या. कदाचित यापैकी तर 400-500 शाळा तर मुंबईमध्ये आहेत. पण दादा एकूण जर आणि बघितलं म्हणून शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे की महाराष्ट्राचा आमचा भगवा हा तिरंगाच्या आमचा देशाचा जो तिरंगा आहे त्यांच्या संरक्षणाच्या साठी त्याच्या खालोखाल त्याच्या सोबतीने भगवा पण तिकडं असला पाहिजे. देश पातळीवर आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून नेतृत्व करावं. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या एक 7-8 वर्षांमध्ये तुम्हाला याचे दृश्य स्वरूपात सकारात्मक पडसाद दिसून येतील. पण दादा एकीकडे जसं आपण सांगितलं की इतर भाषा मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांची देखील पुस्तकं आहेत जी जाळली जात आहेत, ती इतर भाषाच्या शाळांमधली पुस्तकं आहेत. पण दुसरीकडे मनसेकडून तुम्हाला एक वेगळं एक चॅलेंज पण दिलं जात आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की जर बाळासाहेबांचे विचार जर पुढे नेणारी ही शिवसेना असेल तर मग त्यांनी 2 भाषेसंदर्भातला GR आणावा. तिसरी भाषा ती पण ऐच्छिक, बरोबर, ऐच्छिक हा निर्णय केलेला आहे. बंधनकारक कुठे आहे. आणि राहिला विषय आजही इतर काही माध्यमांच्या शाळेमध्ये, आता उदाहरणार्थ एखाद्या माध्यमाची शाळा असेल तर तिथे त्या भाषेचं 1 क्रमांकाने ती भाषा शिकवली जाते, बरोबर. 2 क्रमांकाला मराठी बंधनकारकच आहे, बरोबर. 3 क्रमांकाला इंग्रजी स्वीकारलेली आहे. म्हणजे ते विद्यार्थी 3 भाषेमध्ये आज शिक्षण घेतातच आहेत ना. आणि ते काही आज घेत नाही आहे, काही वर्षांच्या पासून ते घेत आहेत. आणि म्हणून हे तिसरी भाषा स्वीकारणं हे फार आपण जगावेगळं नाही केलेलं. किंबहुना त्रिभाषेचं सूत्र NEPच्या माध्यमातून जे देशव्यापी राबवलं जात आहे. मला वाटतं की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्याचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय विभागाने केलेला आहे. या संदर्भात जे कन्फ्युजन होत आहे किंवा संभ्रमाचं वातावरण आहे, आता राज ठाकरे यांनी मुख्याध्यापकांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी तसा विरोध करावा अन्यथा महाराष्ट्रद्रोह म्हणून तुम्हाला संबोधलं जाईल अशा संदर्भातला इशारा दिलेला आहे. तर या सगळ्या संदर्भात पारदर्शकता होणं गरजेचं आहे. त्या संदर्भात काही तुम्ही चर्चा करणार आहात का? बिलकुल. चर्चेला काही लपून ठेवणं, काही झाकणं याच्यामध्ये काय उद्देश असू शकतो? बिलकुल काय नाही. अगदी स्वच्छ भावनेतून हा निर्णय पुढे आलेला आहे. आणि
आपण नुसतं हिंदी हिंदी घेऊन बसलेला आहात. उद्याच्याला माझी विनंती आहे, भारतीय भाषा कदाचित 20पेक्षा जास्ती आपल्या भारतीय भाषांना अधिकृत मान्यता आहे. हां, तर ह्या पण भाषा आहेत ना, आणि निश्चितपणे आपल्या भारतीय भाषांचं एक मोठी संस्कृती आहे, त्यांचं योगदान आहे. आणि सगळ्यांना हे मान्य आहे की भाषा काही एक दिवसात तयार होत नाही, आणि या सगळ्यांचं महत्त्व तर इंग्रजीपेक्षा जास्तीच आहे. आपल्या देशाची संस्कृती आहे ती. तर हे सगळ्या भाषा आहेत. आम्ही नुसतं हिंदीच काय घेऊन बसलो. आणि दुसरा विषय, जसं मी आपल्याला सांगितलं की काही वर्षांच्या पासून, आता ते मला पण शिकायला मिळतंय सगळ्या गोष्टी. आता कालपासून मी पण आकडेवारी काढायला घेतली. हे तर काही वर्षांपासून या शाळा सुरू आहेत, अगदी आपल्या मुंबईपासून राज्यात आहेत. थोड्या वेळाने मी तुम्हाला अगदी ती आकडेवारी सविस्तर देईल. मग हे काही नवीन केलंय. चर्चा करणार राज ठाकरे यांच्यासोबत? बिलकुल. मला काही त्याच्यात मी काही फार बाबा मोठा वाया चाललो, आणि होऊ शकतं ना की एखादी चांगली सूचना असेल त्याचं स्वागतच करू. त्याच्यात काय कमीपणा आहे. राज ठाकरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत. यापूर्वी जुन्या काळी त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसैनिक म्हणून मी पण काम केलेलं आहे. पाठीमागच्याही काळामध्ये मला वाटतं की टोलच्या संदर्भामध्ये असे प्रसंग आलेले, त्यांच्या घरी जाऊन मी सगळं माहिती दिलेली. त्याच्यामुळे त्याच्यात कमीपणा काय आहे. राज ठाकरे साहेबच काय, कोणीही पालक जर या संदर्भात त्यांच्या काही सूचना, काही शंका असतील, त्यांचं आम्ही निरसन करू. पण मग या सगळ्या प्रकरणामध्ये कायदा हातात जर कोण घेत असेल तर मग शासन म्हणून तुम्ही कशा पद्धतीचं एक निर्णय द्याल? बघा, मी फार लहान कार्यकर्ता आहे, परंतु माझं विनंती आव्हान असणार आहे. आता उदाहरणार्थ काल बाल भारतीचे पुस्तकं, ज्याला आपण विद्या देवता बोलतो, त्याला काळं फासणं, ती जाळणं, आधी हे तर तपासून घ्या की ती ह्या कालच्या विषयावर ती पुस्तकं आहेत का, किती वर्षांच्या पासून आहेत, कोणत्या माध्यमांच्या शाळेंसाठी आहेत, त्या शाळा कधीपासून आहेत. एवढीच माझी विनंती आहे. एकीकडे म्हणजे इतकं खरं तर पुस्तकांवरून किंवा हिंदी भाषेवरून मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये थोडी तेढ बघायला मिळते. मात्र युतीच्या चर्चा देखील जोरात सध्या बघायला मिळत आहेत की राज ठाकरे यांना डिनरच्या निमित्तानं एकनाथ शिंदे बोलवणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. काय एकूणच गणित चाललंय? कारण एकीकडे एकनाथ शिंदे राज ठाकरेंकडे गेले होते जेवणासाठी, डिनर डिप्लोमसी आम्ही देखील पाहिली. उदय सामंत देखील त्या ठिकाणी गेलेले बघायला मिळाले. पण आता राज ठाकरेंनाही आमंत्रण देणार असल्याची माहिती मिळते. मला वाटतं की आपल्या राज्याची एक चांगली संस्कृती आहे राजकारणामध्ये. ठीक आहे, ज्याची जी विचारसरणी असेल, जी पद्धती असेल, त्याप्रमाणे आपण त्यांचा पक्ष, कार्यपद्धती असते. परंतु व्यक्तिगत पातळीवरचे एक वेगळे संबंध, ही एक चांगली संस्कृती आहे. आता राहिला विषय महायुती, युती, तर या संदर्भातले सर्व नेते, सगळ्या पक्षांचे नेते सक्षम आहेत. त्यांच्या पक्षाचं हित कशामध्ये आहे, महाराष्ट्राचं हित भविष्याच्या दृष्टिकोनातनं कशामध्ये आहे, त्याप्रमाणे ते निर्णय करतील. त्यांनी केलेल्या निर्णयांचं अंमलबजावणी करणं, ते विषय पुढे नेणं कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी असेल.
याच्यामध्ये खरं तर हिंदुत्वाचा विचार आणि मराठी माणसाचा विचार म्हणून खरं तर शिवसेना आणि मनसे एकत्र येणं गरजेचं आहे असं मत गेल्या अनेक वर्षांपासून आपण ऐकतोय. दुसरीकडे आता दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे असं देखील एक सूर जो आहे तो सध्या अनेकदा आलेला बघायला मिळतोय. अगदी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून देखील अशा संदर्भातला सूर आलेला बघायला मिळतो. तुम्हाला काय वाटतं, दोन्ही भावांनी एकत्र येणं अपेक्षित आहे की विचारांनी एकत्र येणं अपेक्षित आहे? परत एकदा रिपीट करतो. आपण घेतलेले सर्व नेते, त्यांचा पक्ष, त्यांचं पक्षाचं, राज्याचं भवितव्य कुठे चांगलं आहे त्या पद्धतीने ते योग्य ते निर्णय करतील. ते सक्षम आहेत ते निर्णय करायला. ठीक आहे दादा, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कार्यकर्ता म्हणून एक पद भूषवलेला व्यक्ती मंत्रीपदापर्यंत पोहोचतो, एवढं शिवसेनेनं दिलंय असं खरं तर कौतुक या ठिकाणी दादा भुसे यांनी केलेलं आहे. तर दुसरीकडे ज्या पद्धतीचं शिक्षण पद्धतीवरून जे तेढ आणि जे राजकीय पक्षांमध्ये जे कन्फ्युजन आहे ते दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आणि राज ठाकरे यांच्याशी देखील नक्की बोलणार असल्याचं मत या ठिकाणी दादा भुसे यांनी व्यक्त केलंय. यावरपासून विक्रम सवैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.